नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. दैनंदिन राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुम्हाला रोज तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक मिळतील. चॅनलवर नवीन नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. मित्रांनो, पंचांग काळजीपूर्वक ऐका, कारण त्यामुळेच आजचा दिवस शुभ आहे की अशुभ आहे हे तुमच्या लक्षात येईल. तारीख 15 डिसेंबर 2024, तिथी पौर्णिमा, वार रविवार, नक्षत्र मृगशिरा, योग शुभ, करण भाव आणि बालव. आजची चंद्र राशी आहे वृषभ राशी. आजचा राहुकाळ दुपारी 4:38 सायंकाळी 6:02 राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे मन प्रसन्न होईल. आजचा दिवस तुम्हाला मध्यम फल देईल. कुटुंबातील सदस्यांशी काही वाद झाला असेल तर तो संपुष्टात येईल. सर्वजण एकत्र येऊन भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. मुलांच्या प्रगतीबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही नाराज होऊ शकता, ज्यामुळे तणाव वाढेल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं संपूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचं मोठं डोक्यावरचं कर्ज उतरून जाईल. नवीन कर्ज घेताना 2 वेळेला विचार करा, त्यानंतर पुढे पाऊल टाका. राजकारणातील व्यक्तींना आज निश्चित यश मिळेल आणि पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला बोलण्यामध्ये गोडवा कायम ठेवावा लागेल, तेव्हाच लोकांचा पाठिंबा वाढेल. आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. येत्या काही दिवसात तुम्हाला निश्चित लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस आनंदात जाईल, परंतु वरिष्ठांची वादविवाद टाळलेलेच बरे, अन्यथा पगारवाढीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राहील. आज तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुमच्या विनोदी स्वभावामुळे कोणीतरी दुखावले जाईल याची काळजी घ्या. आज एखाद्या स्पर्धेत तुम्हाला यश मिळू शकते. भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जागा जमिनीमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला कुठेतरी निमंत्रण येईल. नातेवाईकांच्या घरी भेट देण्यासाठी जाल. आज सूर्यदेवतेची पूजा करा. आजचा दिवस तसा सामान्य राहील. मित्रमंडळींसोबत दिवस घालवाल. एखाद्या कार्यक्रमातही सहभागी होण्याची वेळ येईल. मित्रांनो, फसव्या योजनेत अडकण्याची गरज नाही. तत्पूर्वी खात्री करूनच योजनेत सहभागी व्हा. आजचा दिवस अतिशय चांगला जाईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. वृषभ राशी. मित्रांनो, आजचा तुमचा दिवस अतिशय व्यस्त असेल, त्यामुळे कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही. कदाचित तुम्ही थोडेसे चिंतेत असाल. तुमची धार्मिक श्रद्धा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे काही पैसे खर्च होतील. आरोग्याबाबत गाफील राहू नका. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस तुमच्या शौर्यामध्ये वाढ होईल. व्यवसायामध्ये मोठा नफा मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. बोलण्यापूर्वी
नीट विचार करून बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या. कुठे प्रवासाला जाण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. तुमची मौल्यवान वस्तू चोरीला जाऊ शकते. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असेल. कायदेशीर काही कटकटी मागे असतील तर त्या आज डोके वर काढतील. तुमचे शत्रू तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करतील. त्यांच्यापासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. खूप दिवसांपासून रखडलेले काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमचं प्रेमी जीवन आनंददायी असेल. आज तुमची तुमच्या प्रिय व्यक्तीशी गाठभेट होईल आणि प्रेमाच्या गप्पा गोष्टी होतील. पैशांची देवाणघेवाण करण्यापूर्वी थोडा थांबून नीट विचार करून मगच पुढे निर्णय घ्यावा. आज तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. वाहन बिघडण्याने तुमचा खिसा रिकामा होईल. आज तुम्ही तुमच्या कामासाठी नवीन गोष्टी करण्याचा विचार कराल. थोडा मोठ्यांचा सल्ला घेऊन केलेले काम नक्कीच तुम्हाला यशस्वी करील. किरकोळ आरोग्याचा समस्यांचा सामना करावा लागेल आणि त्रासही होईल. मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या सासूरवाडीकडून आर्थिक मदत मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन राशी. मित्रांनो, कला क्षेत्रातील व्यक्तींना आज चांगलाच लाभ मिळेल. घरच्यांशी किंवा नोकरीच्या ठिकाणी वाद झालाच तर बोलण्यात गोडवा ठेवा. विवाहयोग्य असणाऱ्या लोकांसाठी आज चांगली संधी मिळेल. मित्रांनो, आज तुम्हाला वस्त्रदान करण्याचा सल्ला दिला जातोय. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास असेल. जुना एखादा मित्र आज तुम्हाला भेटण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी असलेले वाद आज संपुष्टात येतील आणि तुमची नव्याने ओळख आणि मैत्री होईल. आज तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक स्थिती बिघडू शकते. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळेल. आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा असेल. काही किरकोळ अडचणींनी भरलेला असेल. व्यवसायातील काही गुप्त शत्रूंपासून किंवा सहकार्यांपासून सावध राहा. तुमचे हितचिंतक तुमच्यावर काहीतरी चाल खेळतील. तुमच्या कामात अडथळे निर्माण होतील. नोकरदार लोकांना चांगला दिवस जाईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. कोणालाही पैसे उधार देताना विचार करून द्या. आजचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असेल, त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत बाहेर जाण्याचा प्रयत्न कराल. आज तुमची तुमच्या विरोधकांशी गाठभेट होईल, परंतु त्यांच्याशी बोलताना विचार करून बोला. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊनच येणार आहे. राजकारणाच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे. मित्राला भेटण्यानंतर एखाद्या प्रवासाची योजना आखू शकता आणि ती योजना भविष्यात फायदेशीर ठरेल. आज तुमचा सरकारकडून सन्मान केला जाईल. जोडीदारासोबत बाहेर खरेदीसाठी जाऊ शकता. आजचा दिवस उत्तम आहे.
आज तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कर्क राशी. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सावध राहावे लागेल. इतर कोणाच्याही सल्ल्यानुसार बिलकुल वागू नका. वरिष्ठांकडून तुम्हाला बोलणे खावे लागतील. उधार दिलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे आज आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामाच्या ठिकाणी आजचा तुमचा दिवस अतिशय चांगला जाईल. तुम्हाला नेहमीच्या कामात गरजेपेक्षा जास्त यश मिळेल आणि तुमची वाहवा केली जाईल. आज प्रिय व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाण्याचे योग आहेत. आज तुम्हाला पुरेपूर नशिबाची साथ मिळेल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या नातेवाईकाला मनापासून मदत कराल. त्यांच्यासाठी पैशांची व्यवस्था कराल, यामुळे भविष्यात फायदा होईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे, ज्यामुळे तुम्ही सहज यशाच्या पायऱ्या चढाल. आज तुमच्या जोडीदाराला सुद्धा यश मिळाल्यामुळे कुटुंबात आनंद राहील. आज तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आज तुमच्या मनावर कामाचं ओझं वाढेल, ज्यामुळे किंचित तणावात राहाल. परंतु वरिष्ठांची मदत घ्या, ज्यामुळे तुमची मानसिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस अतिशय चांगला आहे. परंतु पटकन कोणावरही किंवा अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे. मानसिक स्थिती चांगली करण्यासाठी योगा किंवा प्राणायामाचा आधार घ्या. आज कोणतेही मोठे निर्णय टाळण्याचा प्रयत्न करा. किरकोळ नामस्मरणानेही तुमची मानसिक स्थिती चांगली होण्यास मदत होईल. मित्रांच्या मदतीने तुम्ही पुढे जाल. मित्रांनो, आज शेजाऱ्यांशी वादविवाद घालणे टाळावे. किंचित तणाव निर्माण होईल. आज ऑफिसमध्ये महत्त्वाचे काम तुमच्यावर सोपवले जाईल, त्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेत असाल. मेहनतीने आणि समर्पणाने तुम्ही ते काम पूर्ण कराल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. सिंह राशी. मित्रांनो, आज मेहनतीच्या जोरावर आणि समर्पणाने तुम्ही तुमचं काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची इच्छा पूर्ण न झाल्यास तणाव निर्माण होईल, त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, आज गोरगरिबांना अन्नदान करा. आज जे काम हाती घ्याल त्यात यश मिळेल, परंतु त्यामध्ये उशीर झाल्यास मन अस्वस्थ राहील. व्यवसायासाठी बंधूंचा सल्ला घ्यावा. आज तुम्हाला पैशांची आवश्यकता भासेल. कोणत्याही शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देत असतील तर त्यावर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आज तुम्हाला पुरेपूर नशिबाची साथ मिळेल. आज तुम्हाला तुमची कामं पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे, त्यामुळे निराशेचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही हार मानू नका. आईवडिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल. कोणताही व्यवहार करताना 1000 वेळेस विचार करूनच करा. गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. आज गुंतवणूक करण्यासाठी पालकांचा सल्ला नक्कीच घ्या.
भागीदारीच्या व्यवसायामध्ये काम करणे थांबवावे लागेल, अन्यथा नुकसान होईल. आज तुमच्या घरी पाहुण्यांचे आगमन होईल. भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. उत्पन्न आणि खर्च लक्षात घेऊनच काम करा. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमधून आज तुम्हाला निश्चित फायदा होईल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी आई वडिलांचा आशीर्वाद घेण्यास विसरू नका. आज तुमच्यावर कोणतेही संकट आल्यास तुम्हाला संयमाने वागावे लागेल, तरच तुमचा विजय निश्चित आहे. आज विवाह इच्छुक लोकांचे विवाह जमतील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कन्या राशी. मित्रांनो, आज तुमच्या नकारात्मक भावनांना तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. तुमची सकारात्मक विचारसरणी तुम्ही स्वतः बदलू शकता, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. व्यवसायात एखाद्या गोष्टीशी तडजोड करावीच लागते. तुम्हाला तुमचं मत लोकांसमोर मांडावं लागेल. आज तुमच्या व्यवसायाला निश्चित गती मिळेल आणि ती गती तुम्ही स्वतः वाढवू शकता. आज तुम्हाला सामाजिक क्षेत्रात मान सन्मान आणि आनंद मिळेल. आज नशीब तुमच्या बाजूने असेल. कामात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांपासून आज आराम मिळेल. तुमच्या जोडीदाराशी आज तुमची प्रेमळ चर्चा होईल. नातेसंबंध सुधारण्यासाठी जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. आज आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. दीर्घकाळ प्रलंबित असलेले उसने दिलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. तुम्हाला तुमच्या कामाच्या संबंधित गुप्त योजना कोणाबरोबरही शेअर करू नका. तुमचे विचार तुमच्या जवळच ठेवा, कारण मित्रही शत्रू होऊ शकतो हे लक्षात ठेवा. नोकरदार लोकांना आज जास्त काम सोपवले जाऊ शकते, त्यामुळे तुम्हाला काळजी वाटू लागेल. परंतु एकत्र काम केल्याने काम करण्यात यशस्वी व्हाल आणि अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळेल. आज तुम्ही तुमच्या कामासोबतच कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्या शुभ कार्यक्रमावर चर्चा घरात होऊ शकते. कुटुंबातील ज्येष्ठांच्या मदतीने विवाहातील अडथळे दूर होतील. आज तुम्हाला गोड बोलावे लागेल. पालकांची सेवा करण्यात आज वेळ जाईल, त्यामुळे मनस शांती मिळेल. आज तुम्ही कोणत्याही कायदेशीर वादात पडणे टाळा. जर कोणाशी वाद झाला तर बोलण्यात सौम्यता आणि गोडपणा ठेवा. आज विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकते. आर्थिकदृष्ट्या चांगला दिवस राहील. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. तूळ राशी. मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या पूर्ण वेळेचा सदुपयोग करावा लागेल. वेळ पाहूनच तुम्हाला सर्व कामे करावी लागतील. किरकोळ अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागेल. व्यावसायिक व्यक्तींना चांगली कमाई होईल. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च होतील. प्रेमी लाईफ जगणाऱ्या लोकांना त्यांच्या नात्यामध्ये काही मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. आज मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या कामाचा तुम्हाला चांगला मोबदला मिळेल. प्रवासाला जायचे असेल तर वाहन बिघडल्यामुळे काही अडचणींना सामोरं जावं लागू शकते. आज मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहातील अडथळे दूर होतील.
जमिनीशी संबंधित व्यावसायिकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. मालमत्ता विकण्याचा निर्णय घेत असाल तर दोन्ही बाजूने तपासून मगच मालमत्ता विका. लोक तुमचा वापर करून घेण्याइतपत तुम्ही स्वतःला मोकळी ठेवू नका. आज तुमच्या स्वभावात चिडचिड निर्माण होईल, त्यामुळे तुमचं काम बिघडू शकते. आज तुमच्याकडे काही महत्त्वाचं काम असेल तर ते काही काळासाठी पुढे ढकलावे. आज तुमच्या प्रिय व्यक्तीशी नात्यामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. सासरच्या लोकांकडून काही लाभ मिळतील आणि त्यामुळे मानसिक भार कमी होईल. आजचा दिवस पैशांशी संबंधित प्रकरणामुळे थोडा तणाव येईल, ज्यामुळे तुम्ही अडचणीत सापडाल. आज तुम्हाला एखादा मैदानी खेळ खेळावासा वाटेल. विद्यार्थी असाल तर शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही दिवसभर प्रसन्न राहाल. काही लोक कामाच्या ठिकाणी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु बुद्धिमत्तेने आणि विवेकपूर्ण बुद्धीने तुम्ही त्यांच्यापासून दूर राहाल. आज विवाह इच्छुक लोकांना चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. कामाच्या दबावामुळे तुम्ही कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. आर्थिक परिस्थितीबद्दल सावध राहावे. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. वृश्चिक राशी. मित्रांनो, आज तुम्हाला अनेक मोठ्या संघर्षानंतर संकटापासून मुक्ती मिळणार आहे. अचानक लांबच्या प्रवासाला जावे लागू शकते. प्रवासात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज प्रयत्न कराल. मित्रांनो, कर्ज वाढत असेल तर कुठेतरी तुम्हाला थांबवावं लागेल. नोकरीशी संबंधित आजचा दिवस अतिशय चांगला जाईल. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. आज तुम्हाला व्यवसायामध्ये अचानक धनलाभ होईल. तुमचं जुनं कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांना आज त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आणि पगारवाढीचा मार्ग मोकळा होणार आहे. प्रेमी युगुलांना प्रेमी जीवनात काही तणाव निर्माण होऊ शकतो. जोडीदाराला काहीतरी पटवून देण्याचा प्रयत्न कराल. प्रिय व्यक्तीला एखादं छानसं गिफ्ट देऊ शकता, जेणेकरून तिचा राग कमी होण्यास मदत होईल. तुमची मुलं अभ्यासात चांगली कामगिरी करताना पाहून आज तुम्हाला आनंद होईल. मित्रांनो, आज गोरगरिबाला अन्न किंवा वस्त्र दान करा, त्यामुळे पुण्यप्राप्ती होईल आणि कामात अडथळे येणार नाहीत. आज तुम्ही तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. सर्व कामं वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यामध्ये तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल. आज मित्र तुमच्यासाठी एखादी पार्टी आयोजित करू शकतात, ज्यामुळे वैयक्तिक तुम्हाला आनंद होईल. विवाह इच्छुक लोकांसाठी आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील आणि आर्थिक लाभाची निश्चित प्राप्ती होईल. आज तुम्ही आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. योगा किंवा प्राणायामाचा अभ्यास करा. शक्य असल्यास व्यायाम केला तरी चालेल. आज तुम्ही एखाद्या मोठ्या करारावर स्वाक्षरी कराल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. आज तुमच्या हातून एखादा मोठा करार होईल, ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल.
कुटुंबातील वरिष्ठांच्या मदतीने तुम्ही मोठ्या समस्येवर तोडगा काढू शकता. मित्रांनो, सरकारी कामं काही दिवसांपासून प्रलंबित असतील तर ते पूर्ण होतील, परंतु तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला आळस सोडून पुढे जावे लागेल, तरच तुमची सर्व कामं पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी येत्या काही दिवसात उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आज विवाह इच्छुकांच्या लग्नातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचा सल्ला ऐकावा लागेल. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील आणि सुख शांती नांदेल. दैनंदिन जीवनात तुम्हाला इतरांचे भरपूर सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आज काही योजना बनवाल आणि गुंतवणूक देखील कराल, ज्याचा भविष्यात फायदा होईल. आज तुम्ही भागीदारीच्या मध्ये एखादा व्यवसाय करण्याचा विचार करू शकता. मित्रांनो, गोरगरिबांना अन्नदान करा, ज्यामुळे पुण्यप्राप्ती वाढेल. आज तुम्ही विनाकारण चिंतेत राहू शकता. आज एखाद्या सहकार्यासोबत भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, परंतु तुम्हाला हे टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज तुमच्या प्रगतीत काही अडथळे निर्माण होतील. कुणाचाही वाईट विचार करू नका, त्यामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकते, परंतु इतर सर्व कामात तुम्हाला निश्चित यश मिळेल. आज सर्वत्र आनंद पसरेल असं तुम्हाला वाटेल. अनेक समस्या चुटकीसरशी दूर होतील, ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल. नोकरदार लोकांना आज पगारवाढीचे योग आहेत, या दृष्टीने प्रयत्न करा. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादा सरप्राईज प्लॅन करू शकता, ज्यामुळे तुमच्या नात्यातील तणाव संपण्यासाठी मदत होईल. आज व्यवसायामध्ये एखादा नवीन संपर्क वाढेल आणि त्यामधून लाभ होईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मकर राशी. मित्रांनो, आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सांगण्यावरून एखादं मोठं पाऊल उचलला. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला तो थांबवावा लागेल. भविष्यातील बजेटवर परिणाम होऊ शकतो. आज तुमचा जोडीदार तुमच्यावर रागावू शकतो. व्यवसायातील तुमची प्रगती पाहून तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावंडांसोबत काही नात्यामध्ये वाद असतील तर ते आज संपुष्टात येतील. मित्रांनो, सूर्यदेवतेची पूजा करा, आर्थिक लाभ होईल. आज तुम्हाला सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने मनापासून आनंद वाटेल. धार्मिक कार्यक्रमात काही पैसे खर्च कराल, परंतु काळजी असावी, खर्च जास्त वाढता कामा नये. आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्हाला चिंता करावी लागेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वादविवाद होऊ शकतात, ते टाळावे. आज तुम्हाला परदेशातून तुमच्या मित्रांकडून चांगलाच नफा मिळेल किंवा एखादा नवीन व्यवसाय करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुम्ही कुटुंबियांसोबत आनंद व्यक्त कराल आणि त्यांच्यासोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाल. तुमची एखादी महत्त्वाची मनोकामना आज पूर्ण होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. काही घेतलेले निर्णय पुढे ढकलले जातील. मुलाबाळांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज विद्यार्थी असाल तर अभ्यासात जास्त लक्ष द्यावे लागेल. मित्रांनो, पालकांचा आणि शिक्षकांचा आदर करा. धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला भरपूर आनंद मिळेल आणि मानसिक शांतता मिळेल.
नोकरी करत असाल तर गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आज तुम्हाला आई-वडिलांची सेवा करण्यासाठी वेळ मिळेल आणि त्या वेळेचं तुम्ही सोनं कराल. येत्या काही दिवसात नोकरी धंद्यामध्ये मोठं नुकसान होईल, परंतु त्यामधून तुम्ही निश्चितपणे बाहेर पडाल. कोणाबद्दलही वाईट विचार करू नका, ज्यामुळे तुम्ही मानसिक पापाचे धनी व्हाल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. कुंभ राशी. मित्रांनो, आजचा तुमचा संपूर्ण दिवस व्यस्त असणार आहे. काम सोडून इतर गोष्टींवर लक्ष दिल्यामुळे तुमचं नुकसान होईल. इतरांच्या उपस्थितीमुळे तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष देणार नाही. कामाच्या ठिकाणी काही बदल केले तरच त्यातून तुम्हाला फायदा होईल. फालतू टाइमपास करण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा आणि आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. आजचा तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाणार आहे. जोडीदारासोबत एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. आज नशिबाची तुम्हाला संपूर्ण साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत होईल. मित्रांनो, आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मदत करा. त्यामुळे पुण्यप्राप्ती वाढेल. आज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ तुमच्या आई-वडिलांना द्याल, त्यांची सेवा कराल. मित्रांनो, वाहन चालवताना जपून चालवा, काळजी घ्या. प्रवासाला जात असाल तर पैसे, दागिने हे जपा. चोरी होण्याची शक्यता आहे. कोणाला पैसे उधार देताना इतरांचा सल्ला नक्कीच घ्या. पैशांच्या उधळपट्टीमुळे तुमची चिंता वाढेल. आज गणपतीची सेवा करा, निश्चित लाभ होईल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून तुम्हाला एखादी आनंदाची गोड बातमी मिळू शकते. विवाह इच्छुक लोकांच्या लग्नातील काही अडथळे आज दूर होतील. आज तुमच्या राशीच्या काही लोकांची लग्न जमू शकतात, परंतु घाईघाईमध्ये किंवा भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धी याचा वापर करूनच निर्णय घ्या, तरच यश मिळेल. आज राजकारणातील लोकांना अनपेक्षित यश मिळेल, ज्यामुळे त्यांची प्रगती वाढेल. मुलाबाळांच्या प्रगतीबद्दल आज तुम्ही आग्रही राहाल आणि ते राहिलंच पाहिजे. आज तुमच्या मनावरील एखादं मोठं ओझं हलकं होण्याची शक्यता आहे. आज शुभ अंक आहे 2 आणि 7. मीन राशी. आजचा संपूर्ण दिवस तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तुमच्या मनात आज कोणतीही कल्पना आली तर लगेच अंमलात आणा. त्याविषयी शंका मनात घेऊ नका. भागीदारीमध्ये व्यवसाय केल्यास चांगला फायदा होईल. कुटुंबियांसोबत आज एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. भविष्यातील काही योजनांवर आज घरात चर्चा कराल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असेल, परंतु आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज व्यवसायामध्ये उत्पन्नाचे काही नवीन स्रोत, नवीन मार्ग सापडतील. जोडीदारासाठी एखादी मोठी महागडी भेटवस्तू खरेदी कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी मोठं यश घेऊन येईल. तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल. कुटुंबातील किरकोळ मतभेदांमुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्हाला शांत राहणे गरजेचे आहे. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा ठेवा. कितीही कटुता असली, कितीही क्रोध आला
तरी तो पोटात ठेवण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमचंच नुकसान होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास राहील. घरगुती वस्तूंमध्ये, फर्निचरमध्ये वाढ होईल. तुमच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला काही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागतील, परंतु पैशाचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. नुकसान होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सरकारी कामं पूर्ण न झाल्यास कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. आज घरातून बाहेर पडताना आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आजचा दिवस व्यवसायाच्या धंद्याच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगला राहील. व्यवसायासाठी घेतलेले निर्णय अतिशय शुभ ठरतील. आज तुमचं मन पाळीव प्राण्यांकडे वळेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत खेळण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात होणाऱ्या शुभ कार्यक्रमाची चर्चा कुटुंबात होईल. त्याबद्दल बजेट आखलं जाईल आणि कार्यवाही सुरू होईल. व्यवसायासाठी काही नवीन योजना बनवाल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला निश्चित फायदा होईल. आज शुभ अंक आहे 2 आणि 7.